श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवताचा दर्जा प्राप्त आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने होते. धार्मिक मान्यतानुसार चतुर्थी तिथी गणपतीला समर्पित आहे. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 वेळा चतुर्थी तिथी येते. यात पहिली शुक्ल पक्षात तर दुसरी चतुर्थी तिथी कृष्ण पक्षात येते. चतुर्थी तिथीला गणेश पूजनाची परंपरा आहे. श्रावण विनायक चतुर्थी गुरुवारी म्हणजे 8 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. या विनायक चतुर्थीचे एक वेगळेच विशिष्ट असून या तिथीला शिवयोग आणि रवियोग जुळून येत आहे. धार्मिकदृष्ट्या हे दोन्ही संयोग खूप महत्त्वाचे आहेत. या दिवशी सकाळी 11:07 पासून ते दुपारी 1:46 पर्यंत पूजेचा शुभमुहूर्त आहे. या दिवशी आपल्याला काही पूजा तर करायची आहे, सेवा तर करायची आहे, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे. ते उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत, दारिद्र्य, संकट आहेत, ती साक्षात गणपती बाप्पा दूर करतील. आणि म्हणूनच आपल्याला विनायक चतुर्थीच्या दिवशी घरात या झाडाचं फक्त एक पान घेऊन यायचं. हे पान आपल्या घरी आणल्यामुळे करोडपती व्हायची इच्छासुद्धा पूर्ण होते, ज्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण घराची भरभरून अशी प्रगती होते. अतिशय प्रभावी हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा ही करायची. त्याचबरोबर उद्या आहे श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार, म्हणून आपल्याला श्रीहरी विष्णूंची सुद्धा आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजा ही करायची आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, गणपती बाप्पांना तामनामध्ये घ्यायचे आणि त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा पंचामृताने अभिषेक करू शकतात. 11 पळी गणपती बाप्पांवर आपल्याला जल अर्पण करायचे. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आणि अशा रीतीने आपल्याला जलाभिषेक करून घ्यायचं. आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचे. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते, त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतीही संकटही येत नाही. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवून द्यायचं आहे. त्यांना तुम्हाला शेंदूर लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर त्यांना तुम्हाला दुर्वा अर्पण करून घ्यायचं, जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचं, धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्या मुलांनासुद्धा त्यांच्या हाताने गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायला लावायचे आहेत, जास्वंदाचं फूल अर्पण करायला लावायचं आहे. आणि तुम्हाला तुमच्या मुलांकडनं 108 वेळा गणपती बाप्पांचा जो पण मंत्र तुम्हाला येतो त्याचा जप हा करून घ्यायचा, जसं की ओम गण गणपते नमः. आता तुमची मुलं लहान आहेत तर तुम्ही 1 वेळा तरी त्यांच्याकडनं ह्या मंत्राचा जप करून घ्या. त्याचबरोबर तुमची मुलं जर मोठी असतील, लिहिता वाचता येत असेल तर त्यांच्याकडनं तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून द्यायचं आहे. आता मुलं लहान आहेत तर तुम्ही म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे. तर ह्या छोट्या छोट्या सेवा आहेत ज्या तुम्हाला सकाळीच देवपूजा करताना करून घ्यायच्या आहेत. जास्वंदाचं लाल फूल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा, कारण हे फूल गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. वास्तुशास्त्रामध्ये या फुलाला विशेष महत्त्व हे दिलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचं झाड लावल्यामुळे घराचं वातावरण चांगलं राहतं. त्याचबरोबर ज्या घरामध्ये जास्वंदीचं झाड असतं त्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता होत नाही. आणि म्हणूनच आपल्याला जास्वंदाच्या झाडाचं एक पान उद्या सकाळी आपल्या घरी घेऊन यायचं आहे. इच्छापूर्ती करता त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्ती करता हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. हे पान आपल्या घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला त्या पानाला स्वच्छ धुवून आणि मग पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर जास्वंदाच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या जास्वंदाच्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची. अगदी थोडक्यात लिहायची, जसं की धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा, घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल, विवाह जुळण्याकरता किंवा इतरही कोणत्या तुमच्या मनातल्या इच्छा असतील त्या अगदी थोडक्यामध्ये आपल्याला त्या पानावर लिहायच्या आहेत.
आता आपल्याला एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते ठेवायचं आहे आणि ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर आपल्याला ठेवायची आहे. त्याचबरोबर आपल्याला 21 दुर्वांची जोडीसुद्धा घ्यायची आहे, कारण विनायक चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत हे केलं जातं आणि हे व्रत जे आहे वर्षातनं फक्त एकदाच करता येतं आणि ह्या दिवशी दुर्वांना अतिशय महत्त्व आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, 21 दुर्वांची जुडी घ्यायची, आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे, गणपती बाप्पांच्या मस्तकाला ती दुर्वाची जुडी लावायची आणि त्यांच्या चरणावर आपल्याला ती अर्पण करायची आहे. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये बसून काही सेवासुद्धा करायची. तर आपल्याला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं. 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे. फलश्रुतीचं पठण केल्यामुळे केलेल्या उपायाचं आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्याचबरोबर आपल्याला 1 माळ गणपती बाप्पांचा जो पण मंत्र तुम्हाला येतो त्याचा जप हा करायचा आहे. म्हणजे आपल्याला ओम गणपते नमः किंवा तुम्ही ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे. ह्या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभय गणपती बाप्पांना आपल्या मनातली इच्छाही बोलायची आणि प्रार्थना करायची ती इच्छा पूर्ण करण्याकरता. त्यानंतर ही प्लेट संपूर्ण दिवसभर आपल्याला तिथेच ठेवायची आणि संध्याकाळी आपल्याला काय करायचं, ते इच्छा लिहिलेलं पान त्याचबरोबर दुर्वाची जोडी ह्याची आपल्याला एका दोऱ्याने जोडीही तयार करून घ्यायची. त्याचबरोबर त्या तांदळामधले आपल्याला 21 तांदूळ उचलायचेत आणि ह्या वस्तू घेऊन जायचं आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाताना त्यांना प्रिय असणारं जास्वंदाचं फूल, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य किंवा तुम्ही मोदक बनवले असेल मोदकाचा नैवेद्य तुम्हाला आवर्जून घेऊन जायचं आहे. आता मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला गणपती बाप्पांना फूल, धूप, दीप, अगरबत्ती सगळं दाखवून घ्यायचं आणि त्यानंतर ही दुर्वाची जी जोडी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायची आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायची. त्याचबरोबर जे 21 तांदळाचे दाणे आपण घेऊन गेले ते सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे. तर अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. कारण विनायक चतुर्थीच्या दिवशी दुर्वांना अनन्यसाधारण असं महत्त्वाने दुर्वापासून केलेल्या प्रत्येक उपायाचं आपल्याला 100 पट पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. कारण दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या विनायक चतुर्थीच्या दिवशी दुर्वा गणपती व्रत हे आवर्जून केलं जातं. म्हणूनच आपल्याला हा दुर्वांपासून प्रभावी उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्या सर्व इच्छा ह्या साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो. श्री स्वामी समर्थ.